मोदीजींचा जरी फोटो असला तरी मेन तुमच्या पाठीमागं कोण, तुमच्यासाठी सभा घेणार कोण किंवा कोण आहे, हा एक प्रश्न आहे. माझ्या पाठीमागे जसं मोदी म्हणतात की ह्या भारतामध्ये पूर्ण युवांचा भारत आहे, पूर्ण युवा बरोबर आहे आणि त्यांचे स्टार प्रचारक जसे माझे स्टार प्रचारक आपण सर्वच आहात. आपण सर्वांची सपोर्ट असल्यामुळे 10 तारखेला मोठी रॅलीचं प्रमाण आहे. त्याच्याबद्दल परवानगी मिळायला पाहिजे, कारण की अपक्ष असल्यावर परवानगी थोडीशी अडचण असते. तरी आपण प्रयत्न करूया. 10 तारखेला मोठी रॅलीचा प्रश्न हे जर परवानगी मिळाली तर पूर्ण शहर ब्लॉक होईल, इतका मोठा रॅली होणार आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की पक्षाचं बघताय आपण की ज्या काही रॅली होत आहे, ज्या काही सभा होत आहे त्या रोजगार हमीच्या मुद्द्यावर होत आहे. म्हणजे 200-500 रुपये देऊन ते लोक आणताय. अहो, इथलं मनापासून व्हायला पाहिजे, मनापासून समुद्र यायला पाहिजे. त्यांची सभा बघताय आपण, तुम्ही सुद्धा बघितलं असेल टीव्हीवर सुद्धा. 200-500 रुपये रोज किंवा तास सभा आहे. जो मनापासून सभा होईल ती त्यामध्ये लोकांची इच्छा असणार आहे. तुमच्या विरोधात खूप दिग्गज नेते पण आहे आणि ते राजकीय पार्टीचे लोक पण आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी पण नेता मंडळी येत आहे. तर तुम्ही कसे बघतात हे सगळे दिग्गज नेते? फक्त नावालाच आहे, त्यांचं काम काहीच नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये ते शून्य आहे. जे काही कर्म म्हणजे कार्य करू शकता, ह्या शहराला वाचू शकता, तसा नेता इथे कोणी दिसत नाहीये. त्यामुळे ही लढाई खूप सिंपल होणार आहे. लोकांना ते नको आहे, लोक किटलेले आहे. आणि म्हणून मला आपल्यातल्याच लोकांनी, आपल्यातल्या चांगल्या लोकांनीच मला सांगितलं की तुम्ही उभे राहा. आणि आपल्याला माहितच आहे की अमितजींनी पण सांगितलं होतं की यहाँ से कमल खेलेगा, कमल खेलेगा, अच्छा कमल खेलेगा. या शहरातलं राजकारण खानबान, हिरवा भगवा आणि त्यानंतर आता खतना आणि सुनतावर जाऊन पोहोचले. तुम्हाला काय वाटतं, ही प्रचार प्रणाली योग्य आहे का, किंवा हे मुद्दे अशा निवडणुकीमध्ये गाजायला हवेत का? बिलकुल नाही. आपल्याला आजपर्यंत एक पिढी पूर्ण 25 ते 30 वर्ष ह्या इमोशनल ब्लॅकमेल केला गेलं. निवडणूक आली की खानबान पान चालू असतं, पण विकासाचं कोणी बोलत नाही. म्हणून आपण खूप मागे चाललेलो आहोत. त्यामुळंच ही निवडणूक आदरणीय मोदीजींच्या नावाखाली पूर्ण भारतामध्ये विकासाच्या नावावर व्हायला पाहिजे. आणि त्या विकासासाठीच मी इथे राहिलेलो आहे. आपण सर्वांचा मला पाठिंबा मिळणार आहे, जेणेकरून आपण सुद्धा मोदीजींना सपोर्ट करूया. कारण की आपल्याला माहिती आहे, जर आपण जो चोरलेला बाण आहे, जर आपण त्याला मतदान दिलं तर उद्या ते मतदान तुमचं वाया जाऊ शकतं. ते मतदान कोणा एका जाऊ शकतं. जिथे खोके तिथे ओके होऊ शकतं. त्यामुळे आपलं मतदान वाया जाऊ नये, आपलं मतदान आदरणीय मोदीजींनाच जावं, म्हणून आपण तो रिमोट कंट्रोल दाबायला. ग्रामीणमध्ये काय तुमची कामगिरी आहे? ग्रामीणमध्ये मी स्वतः ग्रामीणचा शेतकरी आहे. मी स्वतः वैजापूरचा असल्यामुळे पूर्ण ग्रामीण माझ्याकडे एक आशाने बघतो आहे की शेतकऱ्यांचं भलं होईल. तिथल्या ग्रामीणच्या शिक्षणाच्या सुविधा भल्या होतील. ग्रामीणमध्ये माझ्या माता भगिनींचा जो आरोग्याचा प्रश्न आहे, प्रायमरी हेल्थ केअरचा प्रश्न जो आहे तो सुटेल. या सर्व आशा माझ्या ग्रामीणच्या लोकांना लागलेल्या आहेत. कारण की हे शहरामध्ये निवडणूक झाली, हे ग्रामीणमध्ये कधी फिरकत नाही. यांचा इतिहास तसा आहे, यांची भूमिका तशी आहे. आपल्याला माहित आहे की आज सुद्धा आपण पोस्टरवर श्रीरामांचं नाव लिहित आहे आणि त्यावेळेस गावागावामध्ये बाटली पुरवत आहे. हे भविष्य चांगलं नाही, हे लोकांना कळलेलं आहे. बरं, तुम्ही काय आवाहन कराल? आता थोडे दिवस बाकी आहेत, निवडणूक समोर आली आहे आणि तुमच्याकडे रिमोट आहे. रिमोट माझ्याकडे नाहीये, रिमोट आपल्याकडे सर्वांकडे आहे. 21व्या सेंचुरीचं विकासाचं रिमोट म्हणजे 21 नंबरला रिमोट कंट्रोल आहे. आणि हा रिमोट आपल्या जनतेकडे पाहिजे. स्वतःचा विकासाचा रिमोट आपल्याकडे पाहिजे. भावनिकता न जाऊन आपण मतदान करायला पाहिजे. आणि ह्या रिमोटसाठी आपण विकासाचा रिमोट दाबणार हे मला नक्कीच माहिती आहे. मी एकटा आहे, मला मान्य आहे. पक्ष नाही, सगळ्या सपोर्ट यंत्रणा नाही, पण प्रत्येक जणामध्ये असल्यामुळे प्रत्येक जणाला जी विकासाची आस लागलेली आहे, प्रत्येकाने 1 आस 2, 2 आस 4 करून ही निवडणूक जिंकून देणं गरजेचं आहे. या शहराचा विकास तिथे थांबलेला आहे, जो चालू होईल. तुम्हाला किती टफ वाटतील हे निवडणूक? सुरुवातीला मला टफ वाटली होती अपक्ष असल्यामुळे, परंतु आता गावागावातून जो रिस्पॉन्स आहे, आतून सर्वच पक्षांचे जे कार्यकर्ता आहे ते मदत करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू रामांच्या नावावर जी खाली वानरसेना तयार केली होती ती चांगल्या विकासाच्या मुद्द्यावर केली होती. परंतु जेव्हा उमेदवार चांगले दिले नाही, त्यामुळे ती सर्व सेनाच्या सेना हातून मदत करते आहे. तुम्हाला नाही वाटते की ते सध्या जे निवडणूक आहे ते जातीच्या आधारावर होत आहे? निवडणूक हे जातीच्या आधारावर करण्याचा प्रयत्न करतील. मी सुद्धा एक ओबीसीचा असल्यामुळे मला सांगतील की आपण ओबीसीचा आहात, आपण मराठा असं. पण मी सांगतो, माझा स्वतःचा रक्त हे शिवाजी महाराजांचं रक्त आहे. माझ्या पूर्णपणे मराठा बांधवांचे जे काही प्रश्न असतील, रिझर्वेशनचे असतील, ते मुद्दे आपण योग्य तऱ्हेने मांडून नियमात बसतील त्याला मी फाईट करणार आहे.
माझा प्रश्न जो आहे ओबीसी बांधवांचा, जो काही प्रत्येक गाव ठिकाणी तो जातीचा प्रमाणपत्र असेल किंवा बाकी प्रश्न असतील, त्यासाठी आदरणीय मोदीजी असेल किंवा आदरणीय फडणवीस साहेब असेल, त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नाला साथ देणारा जो नेता इथला पाहिजे तो इथे मिळाला नाही, म्हणून आमचा विकास थांबला होता. तो विकास पूर्णपणे पुढे जाण्यासाठी 18 पगड जातीतील समाज माझ्याबरोबर आहे. 18 पगड जातीतील असताना ग्रामीणचा गरीबही आहे आणि श्रीमंत इंडस्ट्री पण आहे. त्यामुळे ही निवडणूक आता सरळ होते. हा निवडणूक हळूहळू का होईना ती मात्र योग्य मार्गाला, विकासाच्या मार्गाला जाते आहे. जातीपातीचा धर्मचा जो राजकारण आहे तो कुठेतरी थांबणार आहे. आपल्याकडे युवकांचे रोजगारांचे खूप प्रश्न आहेत, तर तुम्ही अपलिफ्टमेंटसाठी काय करणार? रोजगारांसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे ते IT हब. मागच्या काही वर्षापासून जे काही किया असेल, होंडा असेल, असे असंख्य जवळपास 32 मोठे प्रोजेक्ट्स आपल्या शहरात येणार होते, ते इथे थांबले नाही, कारण की इथली मानसिकता तशी नव्हती. रोजगारासाठी इंडस्ट्री आणणं आणि गावागावामध्ये जो काही शेतकऱ्यांचा जो स्मॉल इंडस्ट्रीचा जो रोजगार असतो तो करणं, जवळपास टुरिझम आपण आणलं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 4 ते 5 लाख युवकांना रोजगार मिळेल. रोजगार मिळाला का ऑटोमॅटिक आपलं क्राईम सुद्धा कमी होईल. लोकांचं हे पण म्हणणं आहे की जे आपल्या छत्रपती संभाजीनगर आहे ते सेन्सिटिव्ह प्लेस बनलेला आहे. सेन्सिटिव्ह ते प्लेस बनलेलं नाहीये. सर्व इथे आपले 18 पगड जाती बरोबर राहतात. फक्त निवडणूक आली का हे आतल्या आत काड्या करतात, आपल्यामध्ये भांडणं करतात, ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम हे सगळं करतात. असं काहीच नाहीये. आमचा बांधव माझ्याबरोबर सर्व समाज असताना सुद्धा आम्ही राहतो, गुन्ह्या गोविंदाने राहतो. असं वातावरण तयार करून आम्हाला एक पिढी वाया घातली. आता ही होणार नाही. लोक हुशार आहे, माझा युवा हुशार आहे. प्रत्येक जो हुशार आहे डोळ्याने भक्त असावा. मी म्हणतो भक्त असावा, पण अंधभक्त नसावा. मी प्रभुरामांचं भक्त आहे, मी मोदीजींचं भक्त आहे, फडणवीसचं भक्त आहे, परंतु ते असताना मी कोणताही चुकीच्या माणसाला मतदान करणार नाही. एके ठिकाणी युती धर्म म्हणून त्यांनी दिलेलं आहे, युतीचं म्हणून त्यांनी उमेदवार दिलेले आहे, तुम्ही अपक्ष उभे. कधी त्यांच्याकडनं तुमची चर्चा झाली का ह्या सगळ्या गोष्टींवर, किंवा तुम्ही चर्चेसाठी त्यांनी तुम्हाला बोलवलं का, किंवा काही चर्चा झाली का? बघा, मी एक आपल्यातच गरीब व्यक्ती आहे. आपण राजकारणापासून खूप लांब राहतो आणि आपण बऱ्यापैकी घाबरतो. ह्या रणधुमाळीमध्ये आपल्या जिथपर्यंत अप्रोच नसतो, परंतु जेव्हा काही लोकांचा अप्रोच असतो, लोकांचा सर्वे असतो, त्या सर्वेनुसार इथे बीजेपीला सीट सुटणार होती, पण काही किंबहुना धर्म आपल्या युतीचा त्यांचा काही नियम असेल त्यामुळे सुटले नाही. परंतु जेव्हा लोक नाराज दिसले, एक सर्वे आला की हे जे उमेदवार आहे कोणी जिंकून येणार नाही, त्यावेळेस लोकांमधला उमेदवार पुढे यावा म्हणून मला अपक्ष म्हणण्यापेक्षा सर्व पक्षच उभे आहे मी. आणि बघूया पुढे काय होईल. आपल्याला जर विकास पाहिजे असेल, आपल्याला शहराचं भवितव्य पाहिजे असेल, माझ्या जे मतदान करणारे आहेत त्यांना एक चांगला ऑप्शन निवडून दिला आहे आणि त्यांनी जर सुद्धा विचार केला तर हा विकास आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. सध्या महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचे समोर बीजेपीचे काही उमेदवार, काही लोक आहेत ते नाराज दिसत आहे. काही लोक नाही, 100% नाराजगी आहे. युतीचे धर्म असल्यामुळे थोडंफार बरोबर राहावं लागतं, पण शेवटी जेव्हा मतदान करण्यासाठी जातील त्यावेळी डोळे बंद करतील, प्रभू रामांचं नाव घेतील आणि योग्य तो विकासाचा रिमोट कंट्रोल 21 नंबरचा करून जातील.